असेल, म्हणजे छान प्लेन भिंत असेल पाठीमागे किंवा पडदा असेल, एखादी खिडकीची साईड असेल, तुमच्या बेडरूम मध्ये तुम्हाला आवाज तिथे येत नसेल, असं कुठली पण एक जागा, आता तुमच्या घरामध्ये काय मी नाही सांगू शकत, ते तुम्हालाच माहितीये. तर तुम्ही एक जागा छान सेट करून ठेवा की मला डेली इथंच मीटिंगला बसायचंय, आणि जेव्हा तुम्ही डेली 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 त्याच जागेवर बसता ना, त्या जागेची तुम्हाला सवय होते, त्या जागेमध्ये तुमची पॉझिटिव्हिटी एनर्जी तयार होते. जेव्हा मीटिंग मध्ये तुम्ही काही ऐकता बोलता, जे तुम्ही समजून घेता ते त्या जागेमध्ये तयार होत असते एनर्जी. त्याच्यामुळे एक जागे तुम्ही कधी पण बसत चला. रोज जागा बदलणं जर करत असाल तर ते तुमच्यापर्यंत योग्य माहिती नाही पोहोचणार आहे, तुम्ही ते जास्त तुमच्यापर्यंत नाही घेऊ शकणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जागा फिक्स करायची आहे मीटिंग साठी. आणि ज्यांना वाटतं, आता बरेच जण म्हणतात की मॅडम आम्ही ग्रामीण भागातून आहोत, तुम्ही सांगता की अरे इथं तुम्हाला वय मॅटर करत नाही, शिक्षण मॅटर करत नाही, मग तुम्ही मीटिंग मध्ये असं सांगता की तुम्ही छान बसा, असं बसा, आमचं घर असेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मी म्हणाल ना, ग्रामीण भागातून तर एवढ्या छान महिला आहेत ना, व्यवस्थित बसतात. उलट ग्रामीण भागातल्या महिला छान बसतात माहितीये का, तुम्ही बघा मीटिंग मध्ये, तुम्हाला जर ते स्क्रोल करता येत असेल ना स्क्रीन, तसं स्क्रोल करून बघा, किती छान बसलेले असतात. भलेही त्यांच्याकडे लाईट नसू द्या, भलेही त्यांच्या पत्रा असू द्या, म्हणजे भिंती एवढ्या अशा आपल्यासारख्या पॉश नसू द्या, पण ते एकदम व्यवस्थित बसलेले असतात. का तर त्यांना त्या गोष्टीची नॉलेज आहे, जे म्हणजे त्यांना ते आहे, आवड आहे की काहीतरी मला शिकायचंय, मला हे करायचंय, ते त्यांचं 100% देऊन मीटिंग मध्ये बसतात. सो मी बाकीच्यांना पण रिक्वेस्ट करेल की खरंच तुम्ही बसत चला, कारण एक तास आपला खूप महत्वाचा असतो. वेळातला वेळ काढून जे कोणी लीडर असतील, होस्ट असतील, ते तुम्हाला शिकवण्यासाठी, गाईड करण्यासाठी येतात की तुम्हाला बिझनेस मध्ये पुढे कसं जायचंय. बरं, आज तुम्ही प्रत्युष मध्ये इन झालात, तुमचा पहिला दिवस आठवा, थोड्या वेळासाठी तुम्ही तुमचा पहिला दिवस आठवा की मी पहिल्या दिवशी काय उद्देशाने प्रत्युष मध्ये आले होते, म्हणजे का मला हा बिझनेस आवडला होता. जेव्हा जे कोणी तुमचे अपलाईन असतील, जे कोणी तुमचे सिनियर असतील, त्यांनी तुम्हाला जेव्हा प्रत्युषचा प्लॅन सांगितला, जेव्हा तुम्ही आपली अपॉर्च्युनिटी मीटिंग अटेंड केली असेल आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रत्युष मध्ये इन झाला, तो पहिला दिवस तुमचा कसा होता. सगळ्यांनी थोडस 2 मिनिटं आठवा की पहिला दिवस तुमचा कसा होता, म्हणजे काय उद्देश घेऊन तुम्ही प्रत्युष मध्ये आला होता. काहीतरी उद्देश, काहीतरी गोल, काहीतरी ड्रीम तुमचं. काही जणांना पैसा कमवायचा असेल, काही जणांना घरात सगळं काही वेल सेटल्ड आहे पण मान सन्मान मिळवायचा असेल, काही जणांना मुलांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, काही जणांना वाटतं की अरे मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आले असतील, काही जणांना असेल की अरे इथं खूप रिसेलिंग छान आहे, मला सेल करायला आवडतं म्हणून सेलिंग साठी आले असतील, काही जणांना लोकांचं आयुष्य बदलायचं असेल म्हणून आले असतील. म्हणजे प्रत्येकाचे येण्याचे गोल्स हे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं ड्रीम हे वेगवेगळं आहे. तर आपल्याला तेच शिकायचं आहे, कारण प्रत्युष मध्ये तुम्ही आलात, फर्स्ट डे ला तुम्हाला खूप वाटलं की अरे मी हे करणार आहे, ते करणार आहे, मी आता बघा कशा जॉईनिंग करते, मला एवढं इन्कम घ्यायचंय. पहिल्या दिवशी फुल एनर्जी होती, 100% एनर्जी होती, पण काही काळानंतर हळूहळू 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 ती कमी होत आली. बरोबर आहे का, राईट बोलते का. चॅट बॉक्स ऑनच करते, त्याच्याशिवाय मला तुमच्यासोबत बोलता येणार नाही, कारण तुमचे मेसेज बघितल्याशिवाय मला पण पुढे कळणार नाही. सो चला, बरोबर आहे का. पहिल्या दिवशी जशी एनर्जी होती तशी आज आहे का. 10% लोकांचं नाही बोलत आहे मी, 90% जे मोस्टली आहेत त्यांच्यासाठी बोलते. पहिल्या दिवशी जी 100% एनर्जी होती ती आज राहिली आहे का, नाही राहिली. का तर नंतर तुमची थोडी कमी झाली. कधी तुम्ही मीटिंग अटेंड केली असेल, कधी केली नसेल, कधी अपलाईनचा सपोर्ट भेटला असेल नसेल, कधी वाटलं असेल की मी जॉईन करू शकते, नकार आले असतील, सेलिंग करताना लोकांनी साड्या महागाय, ज्वेलरी महागाय म्हणली असेल, कुठे डॅमेज पीस गेला असेल, अशी अनेक कारणं असतील जिथून तुमची एनर्जी कमी झाली. बरोबर आहे. पण त्या एनर्जीला कधी तुम्ही पॉझिटिव्हली बघितलंय का. नाही बघितलं, कारण आपण म्हणजे आपली ह्युमन बिंग बॉडी जी आहे ती आपण फक्त निगेटिव्ह गोष्टीलाच फक्त पटकन कॅच करतो. तुम्हाला जर आता 2 गोष्टी सांगितल्या, एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली आणि एक निगेटिव्ह गोष्ट सांगितली, तर आपण आधी काय घेतो माहितीये का, निगेटिव्ह गोष्ट आधी घेतो. कारण आपली बॉडीच तशी बनवलेली आहे की पटकन आपण निगेटिव्ह गोष्टीलाच कॅच करतो. तर नाही, तर हे तर आहेच, पण आपलं माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा बिझनेस करता तर तुम्हाला 2 गोष्टीची गरज आहे. सगळ्यांनी डायरी आणि पेन घेऊन बसायचंय, कोणी मला बघणार नाही. बघा म्हणजे असं नाही की डोळे बंद करून बसा, पण तुम्हाला डायरी आणि पेन घेऊन बसायचं आहे. जे तुम्हाला आवडतं, जे मी सांगते ते पटकन तुम्हाला लिहून घेता आलं पाहिजे. का तर कुणी क्वेश्चन टाकू नका प्लीज. कुठलेही गेस्ट वगैरे आजच्या मीटिंगला नाही बसू शकत. हे फक्त आणि फक्त ट्रेनिंग सेशन आहे जे जॉईन लोकांसाठी आहे. नवीन लोकांसाठी उद्या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग असेल, उद्याच्या मीटिंगला तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. सो डायरी आणि पेन याच्यासाठी घेऊन बसायचे की पटकन तुम्हाला लिहून घेता आलं पाहिजे. तुम्हाला नंतर ते वाचून नंतर त्याचं ते
आत्मसात करून तुम्हाला नंतर बिझनेस मध्ये नक्की त्याचा उपयोग होणार आहे. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे? बिझनेस ग्रो करण्यासाठी 2 गोष्टीची गरज आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मेंटल विन. मेंटल विन. मेंटल विन म्हणजे काय? मेंटली स्ट्रॉंग बनणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. मेंटली स्ट्रॉंग का? तर जेव्हा पुढे होईल न होईल हा पुढचा परिणाम झाला, पण तुम्हाला फर्स्ट तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या माइंड मध्ये हा विचार आणावा लागेल की यस मला हे करायचंय, मी या उद्देशाने प्रत्युष मध्ये आलेली आहे. म्हणजे प्रत्युष बाबतीतच नाही, आज मी बिझनेस बद्दल बोलते, तुम्हाला बिझनेस बिल्ड करण्यासाठी सांगते, पण तुमच्या रिअल लाईफ मध्ये पण असेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत की तुम्ही जो उद्देश ठरवलेला आहे त्या उद्देशासाठी तुमचं माइंड आधी प्रिपेअर असलं पाहिजे की यस मला हे करायचंय, हे मी करणार आहे, मला ह्या गोल पर्यंत जायचंय. तुम्ही मेंटली त्या गोष्टीसाठी स्ट्रॉंग असलं पाहिजे. जर तुम्हाला डोक्यातूनच तुम्ही फिक्स नसाल, स्वतःबद्दल प्रॉम्प्ट नसाल की मी करू शकते का नाही, स्वतःबद्दलच तुम्हाला डाऊट असेल तर कधीच तुम्ही त्या गोल पर्यंत जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट आहे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनावं लागणार आहे. सेकंड आहे स्ट्रॅटेजिकल विन. स्ट्रॅटेजिकल विन. मी चॅट बॉक्स मध्ये टाकते कारण बऱ्याच जणांना मग कन्फ्युज होईल. स्ट्रॅटेजिकल विन, कारण एक स्पेलिंग चुकली, एक शब्द चुकला की अर्थ बदलतात. मी टाकले बघा चॅट बॉक्स मध्ये, तसंच घ्या. स्ट्रॅटेजिकल विन. स्ट्रॅटेजिकल विन म्हणजे काय? ते तुम्हाला बिझनेस मध्ये 2 गोष्टी देतं. एक सफिशियंट ग्रोथ म्हणजे तुमची समाधानकारक प्रगती. हे तुम्हाला बिझनेस मध्ये 2 गोष्टी देतं. सफिशियंट ग्रोथ म्हणजे समाधानकारक प्रगती, आणि सेकंड देतं राईट डायरेक्शन म्हणजे योग्य दिशा. कळालं का? स्ट्रॅटेजिकल विन तुम्हाला काय देतं बिझनेस मध्ये? फर्स्ट देतं सफिशियंट ग्रोथ, समाधानकारक प्रगती, आणि सेकंड देतं राईट डायरेक्शन. राईट डायरेक्शन म्हणजे काय? योग्य दिशा. कारण योग्य दिशा मिळणं खूप गरजेचं असते. आज तुम्ही बिझनेस मध्ये आलात पण तुम्हाला माहितच नाहीये नेमकं काय करायचंय. हे जर तुम्हाला माहित नसेल, आता ह्याच्यातच मी 7 स्टेप्स पण सांगणार आहे बरं, फक्त आज मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. ह्याच्यातच तुम्हाला 7 स्टेप्स येणार आहेत. तुम्हाला गोल सेटिंग असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय करायचंय, काय नाही करायचंय, डू आणि डोंट्स तुम्हाला माहिती असली पाहिजेत. आता गोल सेटिंग करत असताना असे गोल सेट करा ज्याची पॉसिबिलिटी आहे. गोल सेटिंग करत असताना तुम्हाला असे गोल सेट करायचे ज्याची पॉसिबिलिटी आहे, ज्याची शक्यता आहे पूर्ण होण्याची. आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही मोठी स्वप्न बघा, पण तुम्ही जर खूप मोठी स्वप्न बघत असाल, अरे मला विमान घ्यायचंय, मला परदेशात जायचंय, मला असं करायचे, असे मोठे मोठे स्वप्न बघत असाल तर त्याची शक्यता नाहीये. ते कधीच तुमचे पूर्ण होऊ शकत नाही. असे स्वप्न सेट करा, असे गोल सेट करा ज्याची पॉसिबिलिटी आहे. गोल सेटिंग मध्ये पण तुमचे गोल्स हे 3 प्रकारचे असतात. गोल्स म्हणजे काय? ड्रीम, स्वप्न, टार्गेट. त्याच्यामध्ये पण 3 प्रकार असतात. एक असतं शॉर्ट टर्म गोल, एक असतं शॉर्ट टर्म गोल, सेकंड असतं मिड टर्म गोल. फर्स्ट असतं शॉर्ट टर्म गोल, सेकंड असतं मिड टर्म गोल, थर्ड असतं लॉंग टर्म गोल. म्हणजे काय? शॉर्ट म्हणजे काय? एखादं स्वप्न तुमचं छोटस असतं, ते लगेच पूर्ण होऊ शकतं. जसं की मला आठवड्याला 10,000 रुपये इन्कम घ्यायचंय, किंवा मला महिन्याला 20 ते 30,000 रुपये इन्कम घ्यायचंय, मला 5,000 रुपये इन्कम घ्यायचंय. म्हणजे असे छोटे छोटे स्वप्न असतात जे लगेच तुमचे पूर्ण होऊ शकतात. त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट टर्म गोल. सेकंड असतं मिड टर्म. मिड टर्म म्हणजे काय? त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे. म्हणजे मला आज सिल्वर डायरेक्टर लेवल अचीव करायचंय, मला आज गोल्ड डायरेक्टर लेवल अचीव करायचंय, आज मला स्टार व्हायचंय, मला माझ्या अपलाईन सोबत हे काम करायचंय, मला आज बिझनेस मीटिंग घ्यायच्या, तिथून मला माझं नेम फेम पाहिजे. हे आपले मिड टर्म गोल असतात. आणि लॉंग टर्म गोल म्हणजे काय? आज मला प्रत्युष मध्ये टिकून राहायचंय, मला आज 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, जेव्हा प्रत्युषला 5 वर्ष होतील तेव्हा मी ह्या लेवलला असेल, मी आज
प्रत्युष मध्ये क्राऊन असेल, अँबॅसिडर असेल, मला सेलिंग मध्ये टॉप मास्टर व्हायचंय, म्हणजे जे काही मी जस्ट हे एक्झाम्पल सांगते, तुमचे जे काही गोल असतील ते लॉंग टर्म असतात, जे जास्त वेळापर्यंत असतात, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, हे लॉंग टर्म गोल असतात. कळालं का डोक्यावरून जाते? म्हणजे तुम्हाला समजेल असं मी थोडं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते. जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घ्या. मला माहितीये पहिल्याच वेळ जे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्या डोक्यावरून नक्कीच जाऊ शकतं, पण हे आपल्या बिझनेस मध्ये आहे, ह्याच्यापेक्षा सोपे शब्द नाहीयेत. कारण हे शब्द आहेत, शेवटी मला ते सांगावंच लागणार आहे. त्याच्यापेक्षा सोपं शब्द नाही वापरू शकत मी, कारण ते नाहीच आहेत. कारण मराठीतून पण मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते मी. सो मध्ये मध्ये कोणीच रेकॉर्डिंग वगैरे काही स्टार्ट करू नका, काही रेकॉर्ड वगैरे होत नाही. येस, थँक्यू सो मच. सो सगळेजण तुम्ही कॉपरेट करता, मला नक्की माहितीये. सो गोल सेटिंग बद्दल तुमचं क्लिअर झालं असेल तर मीटिंग झाल्यानंतर ज्यांनी गोल सेट केलेले नाहीये, ज्यांना माहितच नाहीये काय गोल असतात किंवा काय आपल्याला करायचं असतं, पण अजूनही ते कन्फ्युजन मध्ये आहेत की मी करू का नको, काय करू, कसं असेल, तर मीटिंग झाल्यानंतर तुमच्या अपलाईनला, तुमच्या सिनियरला, हॅलो खूप महत्वाचं सांगते बरं, ज्यांना कळत नाहीये की गोल सेटिंग काय असते, काय गोल असले पाहिजेत, काय माझं ड्रीम आहे, काय माझं स्वप्न आहे, खरंच हे प्रत्यक्ष माध्यमातून पूर्ण होतं का, हे जर कन्फ्युजन असेल तर मीटिंग झाल्यानंतर तुमच्या अपलाईनला, ज्यांनी तुम्हाला या बिझनेस मध्ये आणलेले आहे, तुमच्या सिनियरला कॉल करा, त्यांना तुमचं स्वप्न सांगा, आणि त्यांनी म्हणलं यस तुम्ही करू शकता, तर ते तुमचं गोल तुम्ही सेट करा. एवढं सोपं सांगितलं, त्याच्यापेक्षा सोपं मी सांगू शकत नाही. सो फर्स्ट होता आपलं गोल सेटिंग. सेकंड आहे आता लिस्ट बिल्डिंग. आज मी 7 स्टेप्सच सांगत आहे, पण ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगते, कारण काय होतं नेहमी मी जे सांगते ते सांगून सांगून कदाचित तुम्ही बोर झाला असाल, नेहमी तेच काय सांगतात, पण ते थोडंसं मी थोडा त्याला टर्न आणला. सेकंड आहे लिस्ट बिल्डिंग. लिस्ट बिल्डिंग म्हणजे काय माहितीये का, तुमच्याकडे नवीन 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 नंबर्स आले पाहिजेत. मग नवीन नवीन नंबर्स कशाच्या माध्यमातून येतील? मी याच्या मागच्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता, जेव्हा तुम्ही बसने प्रवास करता, किंवा तुम्ही एखाद्या प्रोग्राम मध्ये जाता, कुठेतरी तुम्ही घराच्या बाहेर पडता, तेव्हा एक छोटीशी स्माइल घेत चला, कम्युनिकेशन करत चला, महिलांना बोललं पाहिजे, एकमेकांना कौतुक केलं पाहिजे, कारण प्रत्येक महिलेला आवडतं म्हणजे कौतुक, कारण आपण स्तुतीप्रिय प्राणी असतो. आपल्याला जर कोणी म्हणलं की अरे तू खूप छान दिसतेस, अगं तुझं काम खूप छान आहे, तू काय करतेस, असं कौतुक केलं की आपल्याला आवडतं आणि नक्की आपण पुढच्या व्यक्तीसोबत कनेक्ट होतो. सो अशा गोष्टींमधून तर तुम्हाला नवीन नंबर मिळणारच आहेत, अशा गोष्टींमधून तर तुम्हाला नवीन नंबर्स तुमच्याकडे मिळणारच आहेत. पण या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे जाता, तर तुम्हाला जसं की आता सोशल मीडियावरती खूप छान प्रकारे लीड्स येत आहेत, मग त्याच्यात फेसबुक असेल, इन्स्टा असेल, युट्यूब असेल, मेटा असेल, असे बरेच टाइप्स आलेले आहेत. त्याचं तुम्ही नॉलेज घ्या. नॉलेज घेण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही बरं. हॅलो, सोशल मीडियाचं, टेक्नॉलॉजीचं नॉलेज घेण्यासाठी कुठेही घराच्या बाहेर जायची गरज नाहीये. आज जो तुमच्याकडे स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोन मध्येच सगळं काही आलेलं आहे. तुम्ही युट्यूबला जा, तिथं टाईप करा, लगेच तुम्हाला त्याचे व्हिडिओज येतात, तिथून शिका. लीड्स कसे जनरेट करायचे, युट्यूब मधून कसे पोस्ट करायचं, मग त्याच्यावरती ऍक्टिव्ह कसं राहायचं, हे युट्यूब वरती फक्त युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. गुगल तर आहेच, गुगल तर ऑलवेज आहे, पण युट्यूब सुद्धा एवढं छान माध्यम आहे ना, ज्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. आणि ते शिकल्यानंतर तुम्हाला ते ऍक्टिव्हिटी करावं लागेल, तुम्हाला ते करून बघावं लागेल, आणि करून बघितल्यानंतर जेव्हा तुमच्या कामामध्ये सातत्य राहील, जेव्हा तुमच्या कामामध्ये कन्सिस्टन्सी राहील, डे बाय डे तुम्ही जेव्हा ती गोष्ट कराल, तर एक दिवस नक्की तुम्हाला रिझल्ट यायला स्टार्ट. का आपल्याला काय वाटतं, अरे ते खूप अवघड असतं, मग आम्हाला जमेल का, मग आम्ही पोस्ट केले की लगेच लीड्स येतील का? बरं मी एक विचारू का, तुम्हाला तूप खाल्ल्यानंतर लगेच तुम्ही सुंदर दिसता का, लगेच तुम्हाला रूप येतं का? तूप माहितीये का, तूप सगळ्यांना माहित असेल, तूप खाल्ल्यानंतर लगेच तुम्हाला रूप येतं का? मग बिझनेसचं पण तसंच आहे, लगेच तुम्ही पोस्ट टाकली, ऍक्टिव्ह झालात, लगेच तुम्हाला लीड्स यायला चालू होतील, असं होणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पेशन्स पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे. आज एक मोठ्या अक्षरात लिहून ठेवा, मला माझ्या कामात सातत्य ठेवायचं आहे, मला माझ्या कामात कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. लिहून घ्या, त्याला अंडरलाईन करा, बोल्ड करा, मोठ्या अक्षरात लिहा.
आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही 1 दिवस कराल, 2 दिवस कराल, 4 दिवस कराल आणि 5व्या दिवस जर गायब झालात तर काहीच उपयोग नाही. ऑर्डरचं मी आता बोलतच नाही मॅडम. मी आता रेफरल मॉडेल विषयी शिकवते, बिझनेस ग्रोथ करण्याविषयी शिकवते. ऑर्डर असतील, सेल रिगार्डिंग असेल ते कीर्ती मॅडम, राजेश सर, राहुल सर ते ट्रेनिंग सेशन घेतात. सो मी रेफरल मॉडेल विषयी आज बोलते तर त्याच्याविषयीच बोला आणि ते समजून घ्या. नक्की तुम्हाला 4 पैसे त्या माध्यमातून मिळू शकतात. थोडंसं तरी इन्कम रेफरल मॉडेल माध्यमातून तुम्हाला मिळू शकतं. सो त्याच्यावरती फोकस करा. येस. सेकंड होतं लिस्ट बिल्डिंग. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? आता लिस्ट बिल्डिंग मध्ये काही समजलं नाही असं काय असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. लिस्ट बिल्डिंग म्हणजे काय? नवीन नवीन नंबर्स तुमच्याकडे ऍड झाले पाहिजेत. नवीन नवीन नंबर्स तुमच्याकडे आले पाहिजेत. कुठूनही घेऊ शकता. अरे तुम्ही असाल ना, आता तुमची आई असेल, वहिनी असेल, वहिनीच्या मोबाईल मध्ये, आता वहिनीचं माहेर असेल, माहेरची तिकडची व्यक्ती असतील, त्यांचे फ्रेंड सर्कल असतील, म्हणजे प्रत्येकाची कनेक्टिव्हिटी वेगळी आहे, प्रत्येकाचे रिलेटिव्ह वेगळे आहेत, प्रत्येकाचं कॉन्टॅक्ट लिस्ट वेगळी आहे. सगळ्यांची मिळून तुम्ही तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढवू शकता. तुमच्याकडे डेली 4 ते 5 तरी नवीन नंबर्स आले पाहिजेत. तुमच्याकडे डेली 4 ते 5 तरी नवीन नंबर्स आले पाहिजे. तुमचं टार्गेट असलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तर रात्री झोपेपर्यंत काही करून माझ्याकडे 5 नंबर नवीन आलेच पाहिजेत. बरं कधी मग 2च आले, 4 आले तर काही प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही. आपण काय त्याला पैसे देतोय का? आपलं काही नुकसान होतंय का? नाही. पण तुमचं टार्गेट असलं पाहिजे की नवीन नंबर माझ्याकडे डेली 5 तरी नवीन नंबर आले पाहिजेत. आता त्या नवीन नंबरचं काय करायचं हे पुढच्या पार्ट मध्ये सांगणारच आहे. त्याच्यामुळे लगेच प्रश्नचिन्ह तोंडावरती आणू नका. येस, ग्रेट मॅम. शिंदे मॅम म्हणतायत माझे जॉईन झाल्यापासून 13 नवीन नंबर आले. डेली आले पाहिजेत मॅडम, डेली. त्याच्यामध्ये तुम्ही पॉजच नाही घेतला पाहिजे. म्हणजे आज आले, उद्या नाही, परवा आले, तेरवा नाही, असं नाही. डेली 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 तुमच्याकडे नवीन नवीन नंबर्स आले पाहिजे, ज्याला आपण लिस्ट बिल्डिंग असं म्हणतो. सो फर्स्ट होतं गोल सेटिंग, सेकंड झाले लिस्ट बिल्डिंग, थर्ड आहे प्रॉपर इन्व्हिटेशन. थर्ड आहे प्रॉपर इन्व्हिटेशन. प्रॉपर इन्व्हिटेशन म्हणजे काय? तुम्ही त्या व्यक्तीला आणलंय, नवीन नंबर्स घेतला, तुमच्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर सेव्ह झालाय, पण नंतर काय? बोलावं लागेल ना त्यांना. नुसतं नंबर सेव्ह करून त्याला बघून काय होणार आहे का? नाही होणार आहे. त्यांच्याशी बोलावं लागेल. बोलण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? त्यांना प्रॉपर इन्व्हिटेशन द्यायचंय. प्रॉपर इन्व्हिटेशन म्हणजे काय? त्यांना व्हॉट्सअपला आधी हाय टाकायचं, हॅलो. लक्ष द्या, जे नवीन नंबर्स तुम्ही घेतलेले आहेत त्यांना आधी व्हॉट्सअपला हाय टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, तुमचा नंबर त्यांना सेव्ह करायला सांगायचं. हाय टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, तुम्ही कुठून आहात जे काही तुम्हाला सांगायचं ते टाकायचं आणि तुमचा नंबर त्यांना सेव्ह करायला सांगायचा. त्यांनी नंबर तुमचा सेव्ह केला की तिथून त्यांना थोडंसं बोलायचं. बोलायचं म्हणजे काय? मॅडम आपली इथं भेट झाली होती, मी तुमचा तिथून नंबर घेतला होता. डायरेक्टली जर तुम्ही आपला बिझनेस सांगायला लागला तर पुढची व्यक्ती ऐकणार नाही, कारण ती त्या माइंडसेटने आलेली नसते. तिच्या माइंड मध्ये ते गोष्टी नसतात. त्याच्यामुळे लगेच चालू करायचं नाही आपला पाडा. आधी हाय हॅलो करून त्याच्याशी बोलायचं. छान, आपण इथं भेटलो होतो मॅडम. जर तुमच्या जवळचे असतील तर तुम्ही सांगू शकता की मी तुझी वहिनी आहे, मी तुझी रिलेटिव्ह आहे, नातेवाईक आहे. म्हणजे थोडंसं कम्युनिकेशन तुमच्या पद्धतीने त्यांच्यासोबत तुम्ही केलं पाहिजे. बोलून झालं, 1-2 दिवस तुम्ही तिचं बघून घ्या, काय करतात त्या, कुठल्या ह्याच्यातून आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांना काय गरज आहे, हे आपल्याला बोलल्यानंतरच कळतं. बरोबर आहे का? मग ते तुम्ही कॉलवर बोला किंवा मेसेजवर बोला, काही प्रॉब्लेम नाही. मग ते झाल्यानंतर जेव्हा तिचं सगळं आपण जाणून घेतो, ती काय करते, घरी असते का, मग तिच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतात, मग तिचं बॅकग्राऊंड काय आहे, तिचे मिस्टर काय काम करतात, हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही तुमचं स्वतःचं सांगू शकता की मी, माझं नाव असं असं आहे, आज मी हा बिझनेस करते. हा बिझनेस करते म्हणजे तुम्ही सांगत असताना प्रत्युष उद्योग समूह किंवा प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, रिटेल्स हा शब्द यूज करत चला. बरेच जण त्याला स्किप करून टाकतात, प्रत्युष प्रायव्हेट लिमिटेड एवढंच म्हणतात. नाही, रिटेल्स म्हणणं खूप गरजेचं आहे. रिटेल्स या शब्दाला खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी आज एवढे दिवस झालं काम करतेय. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने, ती जर रिलेटिव्ह असेल तर तुम्ही तिला गोडीनं सांगू शकता. ती जर तुमची मैत्रीण असेल तर मैत्रिणीच्या हक्काने सांगू शकता. ते जर अननोन असतील
तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. असं नाही की सगळ्यांसाठी तुम्ही एकच वापराल. कळतंय का? प्रत्येक जण वेगळा आहे प्रत्येकासोबत. आज जर मी म्हणलं भाग्यश्री मॅडम माझं ऐकतायत, सगळं छान हसतायत आणि मी भाग्यश्री मॅडमला जे सांगितलं तेच जर मी अश्विनी मॅडमला सांगितलं तर कळणार आहे का हो? नाही कळणार आहे. भाग्यश्री मॅडम माझी मैत्रीण आहे, अश्विनी मॅडम माझ्यासाठी अननोन आहेत. दोन्ही वेगळ्या वेगळ्या व्यक्ती आहेत. तर मला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनेच पुढच्या व्यक्तीला ते सांगावं लागणार आहे. सांगत असताना आपल्या प्रत्युषची कॉन्फिडेंटली माहिती सांगत चला. जे तुम्हाला माहित आहे, ज्याला तुम्हाला योग्य माहिती असली पाहिजे. मग सांगत असताना तुम्ही सांगा की प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी आहे, ज्यामध्ये आपण 34 ते 35 हजार महिला खूप यशस्वीरित्या काम करतायत, खूप छान काम करतायत. आपले साडी हे मेन प्रोडक्ट आहे. त्यासोबतच आपण ज्वेलरी असेल, कुर्तीज असेल, नाईट गाऊन असतील, नाईट ड्रेस असेल, लेडीज पर्स असेल, सॅनिटरी पॅड असेल, खण ड्रेस असेल, अशा लेडीज रिगार्डिंग प्रोडक्ट वरती आज आपण काम करतोय. एवढंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रत्युषमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट पण चालू आहेत. जसे की आपला पहिला मॉल होतोय संभाजीनगर मध्ये, जसं आपलं डीमार्ट आहे बघ, डीमार्ट मध्ये अशा गोष्टी आपल्याला भेटतात सगळं काही. तर आपल्या मॉलमध्ये पण या गोष्टी मिळणार आहेत. म्हणजे असं तुम्हाला पुढच्या व्यक्तीला ते सांगता आलं पाहिजे. आणि हे सांगत असताना तुमच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन, तुमच्या आवाजातला चढ उतारपणा हे सगळं मॅटर करतं. हे सगळं मॅटर करतं. हे सांगून झाल्यानंतर तिला सगळा बिझनेस तिथेच सांगायचं नाही. हे जस्ट आपण माहिती सांगितली प्रत्युष बद्दल. तिला सांगायचं अगं ह्याच्यामध्ये असं असं इन्कम येतं, खूप छान आहे. तुम्ही घर बसल्या तुमचा जो काही वेळ आहे त्या रिकाम्या वेळामध्ये 1 ते 2 तास प्रॉपर टाइम देऊन तू या बिझनेस मधून कमीत कमी 5 ते 10 हजार रुपये कमवू शकतेस. मग पुढची व्यक्ती तुम्हाला म्हणते कसं? मग तिला सांगायचं की आज रात्री 9 वाजता, म्हणजे त्या दिवशी रात्री 9 वाजता असेल तर आज रात्री 9 वाजता म्हणायचं, नसेल तर उद्या रात्री 9 वाजता. मंगळवार, गुरुवार आणि रविवार 3 दिवस आपली बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग असते. तर तुम्ही सांगायचं की आज रात्री 9 वाजता आपली बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग आहे बघ. आजच्या मीटिंगच्या या मॅडम होस्ट आहेत. त्या मग जे होस्ट असतात ना, आता ज्यांची मीटिंग आहे त्यांचं फ्लायर पडलेलं असतं. तर समजा स्वाती मॅडमची मीटिंग आहे बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंगचं, त्यांचं फ्लायर पडलं. तर मी माझ्या गेस्टला कसं सांगेल माहितीये का? अगं हे आमच्या स्वाती मॅडम आहेत, ज्या प्लॅटिनियम आहेत प्रत्युषमध्ये. प्रत्युषच्या डे 1 पासून त्या प्रत्युषमध्ये काम करतायत. जवळपास त्यांची 20 ते 25 हजार महिलांची टीम आहे. आणि आज रात्री आपल्या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग त्या खूप छान पद्धतीने सांगणार आहेत. मी आता पण तुला सगळा प्लॅन सांगितला असता, पण मी सांगितल्यानंतर तुला कळणार नाही. आमच्या ज्या मॅडम आहेत त्या मीटिंग मध्ये बाय प्रेझेंटेशन एक एक गोष्टी सगळ्या क्लिअर करून तुला सांगतात. आणि ते सांगितल्यानंतर तुझ्यापर्यंत पूर्ण माहिती भेटेल. सो तुला जर वेळ असेल तर मला सांग, मी रात्रीची मीटिंगची लिंक तुला देते, देन तू मीटिंग जॉईन कर. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची व्हॅल्यू करून पुढच्या व्यक्तीला सांगता आलं पाहिजे. आपलं काम काय? घेतली लिंक पाठवली, घेतली लिंक केली फॉरवर्ड. ते पुढचा व्यक्ती बघल न बघल, मीटिंग मध्ये येईल न येईल, काही माहित नाही, काही माहित नाही. असं नाही, प्रॉपर सांगता आले पाहिजे. कष्ट घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला कुणी सांगत असेल अगं ये तू प्रत्युष मध्ये तुला घर बसल्या इन्कम बिल काहीच न करता, तर ती व्यक्ती तुम्हाला फसवते, 100% फसवते. तुम्हाला बिझनेस मध्ये यावं लागेल, काम करावं लागेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील, तेव्हा तुम्हाला इन्कम येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यांना प्रॉपर इन्व्हिटेशन देऊ शकता. मग ती मी म्हणेल ना, तुम्ही जर एवढं सांगितलं ना, पुढची व्यक्ती कधीच म्हणणार नाही की मला टाइम नाहीये. ती म्हणेल हो टाइम आहे, मला लिंक पाठव. आणि मग तिला लिंक पाठवल्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता, हॅलो लक्ष द्या, संध्याकाळी 8:30 वाजता तुमचा एक कॉल तिला गेला पाहिजे. अगं मी तुला लिंक पाठवली होती, किंवा जर तिला आमची असेल तर अहो मॅडम तुम्हाला मी लिंक दिली होती, तर 8:55 लाच तुम्ही कनेक्ट करा, कारण आपली मीटिंग ही ओव्हरपॅक होते, नंतर तुम्हाला मीटिंग मध्ये येता येणार नाही. सो तुम्ही 8:55 लाच कनेक्ट करू शकता. असं तिला एकदा रिमाइंडर कॉल तुमचा गेला पाहिजे 8:30 वाजता. का तर तिच्या लक्षात राहत नाही, पण आपल्या लक्षात असतं. तर आपला कॉल हा 8:30 वाजता जेव्हा तुमचा तिला जातो, ती कामात असेल, काही गोष्टीत असेल, तर पटकन आवरून ती 8:55 ला मीटिंग जॉईन करते. मीटिंग स्टार्ट झाल्यानंतर पण तुम्ही तिला चेक केलं पाहिजे ती व्यक्ती मीटिंग मध्ये आहे का. जर नसेल तर लगेच तुमचा कॉल त्या व्यक्तीला गेला पाहिजे. त्याला म्हणतो आपण प्रॉपर इन्व्हिटेशन. कारण त्या व्यक्तीचा नंबर मोबाईल मध्ये घेणं खूप सोपं असतं, पण त्या व्यक्तीला मीटिंग पर्यंत आणणं तितकंच अवघड असतं. कळतंय का? एखाद्या व्यक्तीचा मोबाईल मध्ये नंबर घेणं सोपं असतं, पण त्या व्यक्तीला त्या नंबर मधून मीटिंग पर्यंत आणणं तितकंच अवघड असतं.
त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे. मीटिंग मध्ये आली, मीटिंग मध्ये आल्यानंतर आता तिसरा पॉइंट आहे आपला, 3 झाले. चौथा पॉइंट आहे प्रेझेंटेशन. फर्स्ट होतं गोल सेटिंग, सेकंड होतं लिस्ट बिल्डिंग, थर्ड होतं प्रॉपर इन्व्हिटेशन, फोर्थ आहे प्रॉपर प्रेझेंटेशन. प्रॉपर प्रेझेंटेशन म्हणजे काय? तुम्ही जर त्या व्यक्तीला मीटिंग मध्ये बसवलेलं असेल तर तुम्हाला प्रॉपर प्रेझेंटेशन द्यायची गरज नाही. ती मीटिंग मध्ये जे कोणी होस्ट असतील, जे कोणी लीडर्स लोक असतील, ते त्यांचं प्रॉपर प्रेझेंटेशन तिथं देणार आहेत. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वतः प्लॅन सांगताय, तर तुम्हाला कधीही त्यांना कॉलवरती प्लॅन सांगायचा नाहीये. तुम्ही व्हिडिओ कॉल करा किंवा झूम मीटिंग घ्या. ज्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना दिसला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीला प्लॅन सांगा. प्लॅन सांगत असताना तुमचा ड्रेस, तुमचं राहणीमान, तुमचे केस विंचरलेले पाहिजेत, तुम्ही छान अवस्थेत बसलं पाहिजे, एखादी वॉच तुम्ही तुमच्या हातात घातली पाहिजे. वॉच घालायला सुरुवात करा, हे खूप महत्वाचं आहे. घाला. आतापर्यंत जर तुमच्याकडे नसेल तर आता रक्षाबंधन येते, भावाला सांगा मला काही नको देऊ पण मला वॉच दे. कळलं का? वॉच घालायला चालू करा, हे खूप इफेक्ट करतं. मला पण सवय नव्हती, मला पण दोन्ही हातात बांगड्या घालायची सवय होती. बिझनेस मध्ये आल्यानंतर कळलं की वॉच घालावी लागते. त्याच्यामुळे ही सुरुवात तुम्हाला करावी लागेल. तुमचा ड्रेस छान असला पाहिजे. मी तर म्हणेन तुमच्याकडे प्रत्युषचा एक तरी ड्रेस असला पाहिजे. जे साडी वेअर करतात त्यांच्याकडे एक तरी प्रत्युषची साडी असली पाहिजे. कारण तो कॉन्फिडंट तोपर्यंत येणारच नाही जोपर्यंत तुमच्या अंगावरती, आता हे बघा, हा ड्रेस प्रत्युषचा आहे, हे गळ्यातलं प्रत्युषचं आहे, हे कानातलं प्रत्युषचं आहे, ही वॉच नाही प्रत्युषची, हे ब्रासलेट प्रत्युषचं आहे. म्हणजे जोपर्यंत हे सगळे प्रोडक्ट आपल्या अंगावरती येणार नाहीत ना, तोपर्यंत तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स येणार नाही. लवकरच येतील वॉच पण प्रत्युष मध्ये, त्याच्यामुळे माझ्या तोंडून निघालं वॉच नाहीये प्रत्युषची. सो जोपर्यंत हे प्रोडक्ट तुम्ही स्वतः वेअर करणार नाही तोपर्यंत तो कॉन्फिडन्स तुम्हाला येणार नाही. असा ब्रॉश तुमच्याकडे असला पाहिजे, ब्रॉश तुम्ही लावला पाहिजे. हे म्हणजे प्रोफेशनल राहण्याचं आहे, हे सांगते मी तुम्हाला. आणि मग पुढच्या व्यक्तीला तुम्ही प्लॅन द्यायला स्टार्ट करा. तुमचा एक शब्द जरी चुकला ना तरी पुढच्या व्यक्तीला कळणार नाही. तुमचा बोलता बोलता एक शब्द चुकला, एक वाक्य चुकलं तरी पण पुढच्या व्यक्तीला कळणार नाही. का तर तुम्ही तेवढ्या कॉन्फिडन्सने बोलत असतात. हे झालं ऑनलाईन प्लॅन बाबत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ऑफलाईन जाऊन प्लॅन देताय, प्रेझेंटेशन देताय, ऑफलाईन जाऊन, तिला जर तुमच्या घरी तुम्ही बोलवलं असेल तर तुम्ही त्यांना प्रॉपर टाइम द्या की ह्या वाजता तू ये. ती यायच्या आधी तुम्ही रेडी असलं पाहिजे. तुमच्या घरातला पसारा तुम्ही आवरलं पाहिजे. नाही तर ती आली, तुम्ही स्वयंपाक करतायत, मग गप्पा मारता मारता प्लॅन सांगताय, तू बस ग मी स्वयंपाकच करते, मग तुला गप्पा मारताना सांगते. नो, प्लॅन म्हणजे प्लॅनच व्यवस्थित दिला पाहिजे, तोपर्यंत तिच्यावरती इफेक्ट पडणार नाही. तुम्ही जर तुमचं काम करत करत तिला सांगताय, भांडेच घासताय, स्वयंपाकच करताय आणि मग तिला प्लॅन सांगताय, तर ती पण तुमचं तसंच ऐकते, लाईटली घेते. तुम्हाला तिला तुमचा जो काही हॉल असेल, एखादी जागा असेल, तिथं व्यवस्थित बसवायचं आहे. तिला सांगायचं. तुम्ही पण त्या बाबतीत तयार असलं पाहिजे. छान तुम्ही आपलं पुस्तक घ्या. पुस्तक माहिती का आपल्याला प्रत्युषचं बुकलेट, ते घ्या. त्याच्यावरती तुम्ही छान तिला प्लॅन सांगा. ते नसेल तर तुम्हाला डायरी पेन घेऊन तिला प्लॅन सांगायचे. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. बरं, तुम्ही तिच्या घरी जाऊन सांगणार असाल, तुम्ही जर तिच्या घरी जाऊन सांगणार असेल तर तुम्ही जात असताना तुमच्या पायातील चप्पल पासून ते तुमच्या डोक्यावरच्या केसापर्यंत तुम्ही व्यवस्थित असलं पाहिजे. नाही माझ्या शेजारीच राहते, मी जाते गाऊनवर, चालणार नाही. बऱ्याच जणांना कंटाळा असतो, चल तर शेजारी तर राहते, रोज तर मला बघते झाडताना. अगं तू झाडत असताना जेव्हा ती बघते तेव्हा ती तुझी शेजारी नसते. तू जेव्हा काम करताना ती तुला बघते तेव्हा तुम्ही शेजारी नसता, तुम्ही मैत्रीण असतात, एक गृहिणी म्हणून तुला बघते. पण जेव्हा तुम्ही तिला प्लॅन सांगायला जाता, जेव्हा तुम्ही आपल्या प्रत्युष बद्दल तिला सांगायला जाता, तेव्हा तुम्ही एक बिझनेस वुमन असता. हे विसरू नका. तुम्ही काहीतरी वेगळं करताय, तिच्यापेक्षा काहीतरी वेगळं करताय. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तयार होऊनच जावं लागेल, जरी बाजूला घर असलं तरी पण. तिला जेव्हा तुम्ही एंट्री करता, जेव्हा ती तुम्हाला बघते, अरे वा, हा वर्ड तिच्या तोंडातून निघाला पाहिजे. तिला तुमच्यातले चेंजेस दिसले पाहिजेत, तेव्हा ती तुम्हाला हो म्हणणार आहे. उगाच कुणी कुणाला हो म्हणत नाही.
तुम्ही स्वतःवरून घ्या. कोणतरी आपले शेजारी आहेत, आजूबाजूला राहतात आणि ती तुम्हाला घरी येऊन सांगते की हे बिझनेस कर, ते बिझनेस कर. आपण करू का हो स्वतः? आपण करू का सांगा? नाही करणार. मग आपण सांगितल्यानंतर ती व्यक्ती का करेल? ते पण नाही करणार. आपल्या पण बोलण्यामध्ये तेवढा दम असला पाहिजे, आपल्या राहणीमानामध्ये तेवढा नीटनेटकेपणा असला पाहिजे, तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला करेल. काहीतरी तिच्यामध्ये चेंजेस होतील, जेव्हा तिला वाटेल की अरे काहीतरी हे आहे, तेव्हा ती तुम्हाला हो म्हणेल. सो या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि प्रॉपर प्रेझेंटेशन तुम्हाला देता आलं पाहिजे. जात असताना तुम्ही जर नवीन असाल, प्रत्युषमध्ये तुम्हाला प्लॅन देऊन सवय नसेल, तर एकदा ते बुकलेट रीड करून जा, एकदा वाचून जा. चुकून तुम्ही आपल्याला डायरेक्ट इन्कम 700 जागी 500 सांगून जाल, 600 सांगून जाल, अशी चूक नाही झाली पाहिजे. कारण पुढच्या व्यक्तीला जेव्हा ते कळतं तेव्हा ती चूक तुम्हाला ती पकडू शकते. आज तिला कळालं नाही तुम्ही सांगत असताना, पण जेव्हा ती बुकलेट मध्ये बघेल आणि तुम्ही सांगितलेल्या बुकलेट मधलं जर वेगवेगळं आलं, तर तिचा कुठेतरी कॉन्फिडन्स किंवा विश्वास लो होऊ शकतो. त्याच्यामुळे जात असताना प्रॉपर तुम्ही स्वतःची तयारी करूनच मग जा. येस, बऱ्याच जणांचे मेसेज येतात की बुकलेट आणि ब्रॉच कुठे भेटेल, तर तुमच्या नियर बाय जे कोणते मेगा स्टोर असेल त्या मेगा स्टोरला तुम्हाला भेटू शकतं. जर नियर बाय मेगा स्टोर नसेल, एखादी ऑर्डर तुम्ही कुठून करताय, तर ते तुमच्या ऑर्डर सोबत सुद्धा तुम्ही मागून घेऊ शकता त्या मेगा स्टोर ऑर्डर कडून. येस, सो हे होतं आपलं चौथा पॉइंट, प्रेझेंटेशन. फिफ्थ आहे फॉलोअप अँड क्लोजिंग. फिफ्थ आहे फॉलोअप अँड क्लोजिंग. फॉलोअप तुम्हाला असा घेता आलं पाहिजे. हॅलो, फॉलोअप तुम्हाला असा घेता आला पाहिजे की पुढचा व्यक्ती एक तर तुम्हाला येस म्हणेल, नाहीतर डायरेक्टली नो म्हणेल. फॉलोअप तुम्हाला असा घेता आला पाहिजे, पुढची व्यक्ती एक तर तुम्हाला डायरेक्टली येस म्हणेल, नाहीतर डायरेक्टली नो म्हणेल. कारण सांगते, करू, बघू, करता येईल, 2 दिवसांनी करते, आठवड्यानी करते, माझ्या घरात कार्यक्रमच आहे मग बघते, अशी म्हणणारी जेव्हा व्यक्ती तुमच्याकडे येते तेव्हा ती तुमच्याकडे जॉईन होत नाही, जेव्हा ती तुमच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फॉलोअप घेत असताना खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित घेता आलं पाहिजे. तुम्ही जर तिला ऑनलाईन मीटिंगला बसवलेलं असेल रात्रीच्या, तर सेकंड डेला 10 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते 10 या टायमिंग मध्ये तुम्ही त्यांना कॉल केला पाहिजे. ज्या व्यक्तीला तुम्ही आपल्या ऑनलाईन मीटिंगला बसवता त्या व्यक्तीला तुम्ही सेकंड डेला सकाळी 8 ते 10 वाजताच्या दरम्यान तुम्ही त्यांना कॉल केला पाहिजे. कॉल केल्यानंतर पहिला क्वेश्चन काय विचारायचा माहितीये का? क्वेश्चन विचारायचा नाही. गुड मॉर्निंग मॅडम म्हणायचं, गुड मॉर्निंग ताई म्हणायचं, जे काही तुम्ही त्यांना म्हणत असाल. गुड मॉर्निंग आधी म्हणता आलं पाहिजे. बऱ्याच जणांना फोन केला, हा बोला मॅडम अशी म्हणायची सवय आहे, ती सवय आत्ताच बंद करा. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग असे शब्द वापरायला शिका. ते म्हणल्यानंतर त्यांना विचारा, कशा आहात मॅडम, झाला का चहा पाणी नाश्ता? असं नॉर्मली एक लेडीज जेव्हा एका लेडीजला विचारते तेव्हा तिला खूप छान वाटतं. विचारा तिला, मॅडम नाश्ता झाला का, चहा झाला का? मग ती म्हणेल हो झाला, नाही झाला, जे काय असेल ते सांगेल. त्याच्यानंतर म्हणायचं, मॅम तुम्ही काल मीटिंग मध्ये होतात मी बघितलं. म्हणजे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आपण काय करतो, तिलाच विचारतो, तुम्ही मीटिंग केली होती का, जॉईन होतात का? मग तिला नाही विचारायचं, तुम्हाला स्वतःला माहिती असलं पाहिजे ती होती का नाही. त्याच्यामुळे त्यांना फर्स्ट क्वेश्चन विचारायचा, काल तुम्ही मीटिंग अटेंड केली होती, कशी वाटली? काल रात्री तुम्ही मीटिंग अटेंड केली होती, कशी वाटली? ऑब्व्हियसली पुढची व्यक्ती म्हणणार आहे छानच, कोणीच म्हणणार नाही की नाही आवडली, असं कोणीच तुम्हाला म्हणणार नाही. तिला आवडलं असेल तरी छानच म्हणणार आहे, नाही आवडलं असेल तरी छानच म्हणणार आहे. त्याच्यामुळे सेकंड क्वेश्चन तिला असा विचारायचा, मीटिंग मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं? मीटिंग मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं? आपण हे विचारतो का? नाही विचारत. आपण काय विचारतो, काय समजलं का नाही मॅडम? म्हणजे निगेटिव्ह आपणच वर्ड देतो तिला, समजलं का नाही. जिथं नाही हा वर्ड येतो तिथं संपलं. त्याच्यामुळे तिला क्वेश्चन विचारताना पॉझिटिव्हली विचारा, मीटिंग मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं? मग ते सांगेल. काही जण म्हणाल की अरे वुमेन साठी आहे, महिलांसाठी आहे, ते आवडलं.
काही जण म्हणतील की नाही सेलिंग मध्ये छान वाटलं, म्हणजे तिला जे काय आवडलं असेल ते तुम्हाला आन्सर करेल. थर्ड क्वेश्चन तिला विचारायचं, असा कोणता पार्ट आहे मीटिंग मधला, असा कोणता पार्ट आहे जे तुम्हाला माझ्याकडून क्लिअर करून घ्यायला आवडेल. मीटिंग मध्ये असा कोणता पार्ट आहे जे तुम्हाला माझ्याकडून क्लिअर करून घ्यायला आवडेल. मग तिला मीटिंग मध्ये जे समजलं नसेल ना ते तुम्हाला विचारेल. मग तुम्हाला त्याचा आन्सर प्रॉपरली देता आलं पाहिजे. आणि आन्सर देण्यासाठी तुमच्याकडे स्वतःसाठी नॉलेज पाहिजे. तुम्हाला जर माहित असेल तरच तुम्ही पुढच्या व्यक्तीला सांगू शकता. मीटिंग मध्ये असा कोणता पार्ट आहे जे तुम्हाला माझ्याकडून क्लिअर करून घ्यायला आवडेल. हे 3 क्वेश्चन विचारल्यानंतर त्याचे आन्सर झाल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला सॅटिस्फाईड आहे, तिचा होकार आहे, नकार आहे, किंवा तिला काय कळालं नाही कळालं याचा अंदाज घेता आला पाहिजे. तुमच्याकडे तेवढा सेन्स असला पाहिजे, तुमच्याकडे तेवढं नाही का, मराठी भाषेत सांगायची झाली तर तुमच्याकडे तेवढी बुद्धी असली पाहिजे की पुढच्या व्यक्तीला काय वाटते तिच्या बोलण्यातून. तिला जर करायचं असेल तर ती म्हणेल हो मॅम चालेल, मला आवडले, असं तसं ती बोलेल. तिला जर क्वेश्चन असेल, खूप काय असेल, तिने जर नकार दिला तर तिथं वाईट वाटून घ्यायचं नाही. बऱ्याच जणांना काय होतो, कुणी आपल्याला नकार दिला की त्यांचा इगो जागा होतो, ऍटिट्यूड जागा होतो, इगो हर्ट होतो आणि मग ते काहीतरी पटकन बोलून जातात. नाही, कुठल्या पण व्यक्तीसोबत आपलं रिलेशन हे बिल्ड असलं पाहिजे. आज त्या व्यक्तीला गरज नाही, पण असं नाही की 4 दिवसांनी, महिन्यांनी, 2 वर्षांनी व 1 वर्षांनी तिला गरज लागणार नाही. असं नाही होणार ना. आज तिला गरज नाही, पण काही ना काही दिवसांनी तिला गरज लागणार आहे. त्याच्यामुळं कुठल्या पण व्यक्तीने जेव्हा तुम्हाला नाही म्हटलं तरी पण तिला म्हणायचं इट्स ओके मॅडम, माझा नंबर सेव्ह असू द्या, आपण नंतर कधीतरी बोलू, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मला नक्कीच सांगा. एवढं बोलून त्यांच्यासोबत तुम्ही रिलेशन बिल्ड होऊ शकता. जेव्हा तुम्ही छान बोलून तिचा कॉल ठेवता ना, भले ती तुमच्याकडे जॉईन नको होऊ द्या, पण ती तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहते, तुमच्या व्हॉट्सअपला तुम्ही बोललेलं असतं, त्याच्यामुळे तुमचे स्टेटस बघते, तुम्ही तिच्यासोबत कम्युनिकेशन करू शकता. कधीतरी तुमच्या स्टेटसला तिचं लाईक येतं, तुमच्या स्टेटसला तिचा रिप्लाय येतो. आज नाही तिनं नाही म्हटली, पण काही दिवसानंतर तिच्याकडे वाटले की अरे ह्या खूप छान काम करतायत आणि आज मी करू शकते, तर ती कधीतरी तुमच्याकडे नक्की जॉईन होऊ शकते. बरं, तिला आज गरज नाहीये, तिच्याकडून प्रॉब्लेम असतील, तिचं जे काही XYZ असेल, पण ती तिच्या आजूबाजूच्यांना सांगते, तिची फ्रेंड सर्कल मध्ये सांगते की अरे असा ऑनलाईन बिझनेस आहे, बरं छान आहे, मी नाही करू शकत पण तू कर. म्हणजे ती रेफरन्स करत जाते दुसऱ्याला. त्याच्यामुळे रिलेशन बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. जसं नेहमी सगळेजण सांगतात की डोक्यावर बर्फ तोंडात साखर असली पाहिजे, ते खोटं नाही. तुमचा तिथे इगो हर्ट नाही झाला पाहिजे. एखादी व्यक्ती जेव्हा नो म्हणते ना, तेव्हा तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्या. नोचा अर्थ होतो नेक्स्ट वन, ही नाही तर दुसरी. त्याच्यामुळे फॉलोअप आणि क्लोजिंग व्यवस्थित करून घ्या. नंतर 6th आहे जॉईनिंग. आता जी येस म्हणते त्यांच्यासाठी 6th पॉइंट आहे जॉईनिंग. त्या व्यक्तीला जॉईनिंग करून घेत असताना व्यवस्थित प्रॉपर सगळी माहिती द्या. 6th आहे जॉईनिंग. त्या व्यक्तीला प्रॉपर सगळी माहिती द्या. प्रॉपर माहिती म्हणजे काय? प्रत्युषचे फाउंडर कोण आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत, आपली कंपनी कुठून स्टार्ट होते, किती जणांना माहिती हो, टाका बरं. आपल्या कंपनीचं मेन स्टोअर कुठं आहे? लीडर लोकांनी नका टाकू, थोडं वेट करा, नवीन लोकांना टाकू द्या. किती जणांना माहिती आहे आपल्या प्रत्युष कंपनीचं मेन स्टोअर कुठं आहे? फास्ट मध्ये चॅट बॉक्स मध्ये टाका. अरे आज मीटिंग मध्ये हुशार लोक आलेत. तर मॅडम बघितलं का किती हुशार आहेत, नॉलेज आहे सगळ्यांना. आज राईट आन्सर देत आहेत. येस, ज्यांनी उदगीर म्हणलं त्यांनी 100% राईट आहे, आणि ज्यांनी लातूर म्हणलं त्यांचं पण करेक्ट आहे. कारण मीच मीटिंग मध्ये सांगते लातूर जिल्ह्यामध्ये, उदगीर शहरामध्ये असं मी सांगत असते, त्याच्यामुळे काही जणांनी लातूर म्हटलं, ते पण राईट आहे. सो आपल्या प्रत्युषचं मेन स्टोअर आहे उदगीर येथे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ह्याची माहिती आधीच तुम्ही, जी नवीन व्यक्ती तुमच्याकडे जॉईन होते तिला तुम्हाला देता आलं पाहिजे. तिला सांगा प्रत्युषचे मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत, फाउंडर कोण आहेत, त्यांचे फोटोज तुम्ही त्यांना दाखवा, किंवा बुकलेट असेल तर बुकलेटच्या माध्यमातून तुम्ही त्यांना सांगा. नंतर सांगा की प्रत्युष आर्ट ज्वेलरीचे ओनर कोण आहेत. मग त्यांना सांगू शकता की राजेश सर आहेत, समिता मॅडम आहेत, जे
पुण्यामधून पिंपळे गुरव येथून बिलॉंग करतात, मग ते तुम्हाला माहिती त्यांना सांगता आली पाहिजे. देन प्रत्युषच्या प्लॅटिनियम डायरेक्टर कोण आहेत हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. आपलं जे कॉटन ग्रीन सॅनिटरी पॅडच्या पार्टनर आहेत त्यांचं नाव तुम्हाला त्यांना सांगितलं पाहिजे. खंड ड्रेसच्या पार्टनर आहेत त्यांचं नाव तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे हे जे बेसिक नॉलेज आहे ना पहिल्याच दिवशी तुम्हाला त्यांना द्यायचे. आपण काय करतो जॉईनिंगच्या गडबडीमध्ये थांबा थांबा मी तुम्हाला फॉर्म पाठवते, फॉर्म भरा, मला पेमेंट करा, लगेच तुमचा आयडी निघतो. नाही, आधी तुम्ही त्यांना प्रॉपर माहिती द्या. आपले 4 ऑफिशियल ग्रुप्स असतात ते सांगा, कोणत्या ग्रुपवर काय येतं तेच सांगा. हे थोडं थोडं तुम्हाला सांगायचं. तिथे काही तुम्हाला डीप मध्ये सांगायचं ते का नाही, डीप मध्ये सांगायचं नाही, पण हे थोडे थोडे बेसिक सांगितलं पाहिजे तुम्ही, ज्या माध्यमातून त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. आपल्याला ग्रुप येणार आहेत, मग तिथं पोस्टिंग येतात, मग ते आपण त्याच्यात आपण मार्जिन ऍड करून पुढे ठेवू शकतो. हे सगळे बेसिक गोष्टी तिला व्यवस्थित सांगून, मॅम हे एवढं लिहायचं नसतं, जे मी लिहायला सांगितलं ना तेच लिहायचं असतं. एवढं जर लिहित बसला तर मग काही माझ्याकडे तुमचं लक्षच राहणार नाही. एवढं डीप मध्ये काही लिहायची गरज नाही. तुम्ही ऐकून फक्त तुमच्या माइंड मध्ये फिक्स करा, तेच खूप आहे. पुढच्या व्यक्तीला जॉईनिंग करत असताना सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी सगळं काही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कळालं का जॉईनिंग बाबतीत? त्यांना सांगा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचं प्रॉपर नाव द्यायचं आहे. जे बँकेला नाव आहे तेच तुम्ही नाव द्या. तुमचा मोबाईल नंबर हा व्हॉट्सअपचाच असला पाहिजे. तुम्ही ऍड्रेस देत असताना त्या ऍड्रेसवरती साडी येते, त्याच्यामुळे ऍड्रेस पूर्णपणे द्या. काही जण शॉर्ट मध्ये ऍड्रेस देतात, त्यामुळे पण काही आपले पार्सल साडीची गिफ्ट साड्या जात नाहीत. त्याच्यामुळे ऍड्रेस प्रॉपर घेत चला. फोटो घ्या, त्यांचं वेलकम फ्लायर टाका. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जॉईनिंग मध्ये करायची. त्या व्यक्तीला सांगा जेव्हा तुम्ही हे सगळं देता तर 1999चा आयडी असेल तर लगेच तुम्ही 1 मिनिटाच्या आत तो आयडी नंबर येतो आणि त्यांना तुम्ही सेंड करू शकता. तर तो आयडी नंबर आल्यानंतर तो आयडी नंबर आणि पासवर्ड तुम्ही त्यांना पाठवला पाहिजे, लगेच पाठवला पाहिजे. आणि जर तुम्ही 1599 करत असाल आता सध्या तर त्याला वेळ लागतो, तर ते सुद्धा गोष्टी पुढच्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे. पण आपण काय करतो जॉईनिंगला आपल्याला घाई असते, आपण म्हणतो पटकन फॉर्म भरून द्या, पटकन मला पेमेंट करा, मी करून देते, आणि मग नंतर आपण तिकडेच गायब होतो. इन सेन्स आपण दुसऱ्या कामात लागतो आणि त्या व्यक्तीला रिप्लाय देत नाही. कुठेतरी त्या व्यक्तीला वाटतं अरे मॅडमनी माझ्याकडून 1999 घेतले, 1599 घेतले, अजून माझा कॉलच उचलत नाहीयेत, मला रिप्लायच करत नाहीये. का? तिची तळमळ का असते? का तर तिने ते पैसे तुमच्यावरती विश्वास ठेवून दिलेले असतात. त्याच्यामुळे तिला हो नाही, आता होणार आहे, नंतर होणार आहे, काय असेल ते तुम्ही तिला रिप्लाय करत चला त्या व्यक्तीला, आणि तिची प्रॉपर जॉईनिंग करून घेऊ शकता. 7th आहे एज्युकेशन अँड मोटिवेशन. एज्युकेशन अँड मोटिवेशन. फर्स्ट होतं गोल सेटिंग, सेकंड होतं लिस्ट बिल्डिंग, थर्ड होतं प्रॉपर इन्व्हिटेशन, फोर्थ होतं प्रॉपर प्रेझेंटेशन, फिफ्थ होतं प्रॉपर फॉलोअप अँड क्लोजिंग, 6th आहे प्रॉपर जॉईनिंग, आणि 7th आहे एज्युकेशन अँड मोटिवेशन. एज्युकेशन म्हणजे काय? त्या व्यक्तीला डेली रात्री 9च्या मीटिंगला कनेक्ट केलंच पाहिजे. जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल, ज्या व्यक्तीला तुम्ही या बिझनेस मध्ये स्वप्न दाखवून आणलेले असतील, त्या व्यक्तीला तुम्ही इन्कम करून द्यायचं असेल तर त्या व्यक्तीला डेली रात्री 9ची मीटिंग कनेक्ट करायला सांगणं, म्हणजेच त्या व्यक्तीला एज्युकेट करणं. हे झालं मीटिंगचं. सेकंड, फॉर्म कसा भरायचा. नवीन व्यक्तीचा जेव्हा आपण फॉर्म भरतो तो फॉर्म कसा भरायचा ह्या गोष्टी त्या व्यक्तीला शिकवून देणं, म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही एज्युकेट करणं. तुम्ही ज्या व्यक्तीला या बिझनेस मध्ये आणलेला आहे त्या व्यक्तीला नॉलेज न देणं म्हणजेच तुम्ही स्वतःच्या पायावरती दगड मारून घेताय. त्या व्यक्तीला शिकू द्या, तुमच्यासोबत ती व्यक्ती पण शिकली पाहिजे. फॉर्म कसा भरायचा त्या व्यक्तीला शिकवून द्या. तुम्हाला येत नसेल तुमच्या सिनियरच्या माध्यमातून शिकवा. त्यानंतर बँक डिटेल्स त्यांच्याकडून लगेच भरून घ्या. बँक डिटेल्स त्या व्यक्तीला भरून देता आले पाहिजेत. बँक डिटेल्स भरत असताना बेसिक गोष्टी सांगा. अकाउंट नेम असेल, IFSC कोड असेल, 0 आणि O मधला फरक सांगा. व्यवस्थित पासबुक बघून तुम्हाला भरायचं असतं, ह्या गोष्टी सांगा. कुठली बँक चालते कुठली नाही चालत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बँक डिटेल्स त्या व्यक्तीला शिकवून द्या. नवीन व्यक्तीचं वेलकम फ्लायर कसं टाकतं, त्याच्या खाली काय लिहिलं जातं. काही जण बरेच जण नुसतं फ्लायर टाकून देतात, त्याच्या खाली काहीच लिहित नाही. काहीच नाही लिहित चला. आपला एक छान मेसेज आहे खाली, तो कॉपी पेस्ट करून तुम्हाला टाकता आला पाहिजे.
आपलं ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये घेता आलं पाहिजे. ते ओपन केल्यानंतर कुठं काय असतं, आपल्या जेव्हा जेव्हा टेक्निकल मीटिंग होतात त्या मीटिंग मधून तुम्ही शिकलं पाहिजे. आता जवळपास 2 मीटिंग टेक्निकल विषयी झाल्या आपल्या. जेव्हा जेव्हा होते तेव्हा तुम्ही त्या गोष्टी शिकून घ्या, आणि जेव्हा नसते तेव्हा तुम्ही तुमच्या अपलाईनच्या सिनियरच्या माध्यमातून शिकू शकता. बरेच जण आपापल्या टीमची दुपारच्या वेळेस पॉकेट मीटिंग घेतात. मी सांगेल की बाकीच्यांना बेसिक ट्रेनिंग आणि टेक्निकल गोष्टी या 2 ह्याच्यावरती जास्त पॉकेट मीटिंग घेत चला. बेसिक ट्रेनिंग आणि टेक्निकल गोष्टी, कारण तुमच्यासोबत ती व्यक्ती पण शिकली पाहिजे. जोपर्यंत तिला हे स्वतः करायला येणार नाही तोपर्यंत ती तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण तुम्ही पण ऑब्झर्व करा, ज्या व्यक्तीला, आता समजा माझ्या टीम मध्ये आता फॉर एक्झाम्पल ह्या धनश्री मॅडम आहेत, त्या नवीन आहेत, त्यांना नाही येते फॉर्म भरायला वगैरे. त्या काय करणार, त्यांच्याकडे काही जॉईनिंग आली तर त्या काय करणार, त्यांच्याकडे घेणार आणि मला पाठवणार की दीपाली मॅडम तुम्ही हा फॉर्म भरा आणि आयडी काढून द्या. बरोबर आहे. पण मी जर माझ्या कामात असेल, कुठल्या गोष्टीत असेल, तो काढण्यासाठी मला वेळ लागणार. मग धनश्री मॅडम मला विचारणार, मॅडम भरला का फॉर्म, आला का आयडी, असं झालं का, तसं झालं का, ते झालं. मग म्हणणार मॅडम तुम्ही ग्रुपला त्यांना ऍड करा, मग वेलकम फ्लायर टाका. या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा, एकमेकांवरती डिपेंड राहण्यापेक्षा त्या गोष्टी जर त्या स्वतःच केल्या तर हे म्हणण्याची वेळच येत नाही. त्याच्यामुळे स्वतःला एज्युकेटेड करायचे. ठरवा, ज्यांना येत नाही ना त्यांनी ठरवा की मला काही करून उद्याच्या उद्या ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. प्रत्येक जण शिकू शकतं. ज्याला लिहिता वाचता येत नाही ना ते पण व्यक्ती शिकू शकते. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे की मला करायचंय, मला शिकायचंय. असं नाही की सगळं एकाच दिवशी शिका. उद्या तुम्ही आयडी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायला शिका, सेकंड डेला वेलकम फ्लायर बनवायला शिका, तिसऱ्या दिवशी बँक डिटेल्स भरायला शिका, चौथ्या दिवशी पोस्टिंग करायला शिका. शिकण्यासारखं खूप आहे, पण तुम्हाला हे एज्युकेशन सिस्टीम आपली माहिती असली पाहिजे. कोणत्या दिवशी कोणती मीटिंग असते हे बऱ्याच जणांना माहित नाही. फर्स्ट डे मंडेला असते आपली वीकली प्लॅनिंग मीटिंग. वीकली प्लॅनिंग मध्ये काय शिकवलं जातं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मंगळवार, गुरुवार आणि रविवार आपली अपॉर्च्युनिटी मीटिंग असते. अपॉर्च्युनिटी मीटिंग म्हणजे काय, तर नवीन व्यक्तीला आपल्याला त्या मीटिंग मध्ये बसवायचं असतं. आणि जेव्हा अपॉर्च्युनिटी मीटिंग असते तेव्हा आपल्याला चॅट बॉक्स मध्ये कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन टाकायचे नसतात, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन टाकता तेव्हा तिथे नवीन व्यक्ती असतात आणि त्यांच्यावरती बॅड इम्प्रेशन पडतं. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. बुधवारी आपलं ट्रेनिंग सेशन असतं, शुक्रवारी राजेश सरांची ट्रेनिंग असते, शनिवारी लीडर लोकांची ट्रेनिंग असते. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि त्या त्या मीटिंगच्या वेळेस तुम्हाला ते त्या गोष्टीचं नॉलेज घेता आलं पाहिजे. सेकंड आहे मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे काय, प्रत्येकाला एक एनर्जी लागते, एक मोटिवेट करणारी व्यक्ती पाहिजे. तुमचे जे कोणी सक्सेसफुल, लक्ष द्या, जे कोणी तुमचे सक्सेसफुल सिनियर अपलाईन आहेत, जे कोणी तुमचे सक्सेसफुल सिनियर अपलाईन आहेत त्या व्यक्तीला फॉलो करा, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं नाही का आपलं लो फील होतं, कधी कधी आपल्याला स्वतःवरती विश्वास वाटत नाही, कधी वाटतं की माझी जॉईनिंगच होत नाही म्हणून आपण खचून जातो, किंवा आपला बिझनेस होत नाही म्हणून खचतो, किंवा मनात काहीतरी शंका कुशंका येतात, तेव्हा एक कॉल तुम्ही त्या व्यक्तीला केला पाहिजे. तुमच्या सक्सेसफुल सिनियर अपलाईनला फॉलो करा. जे तुमचे गुरु असतील, जे तुमचे मेंटॉर असतील, ते फक्त म्हणण्यापुरतं नाही तर तुम्हाला त्यांच्याकडून मोटिवेशन घेता आलं पाहिजे, तुम्हाला त्यांच्याकडून एनर्जी मिळाली पाहिजे. जेव्हा तुम्ही एक कॉल त्यांना करता तर तुम्हाला कॉल ठेवल्यानंतर तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या व्यक्तीकडून मिळालेलं असतं. बरेच जणांना व्हिडिओ बघायची सवय असेल, रील्स बघायची सवय असेल, तर रील्स हे बाकीच्या गोष्टी बघण्यापेक्षा मोटिवेशनल रील्स बघायला चालू करा. बघा तुमच्या विचारांमध्ये कसा फरक पडतो. तुमची विचार करण्याची पद्धत असेल, तुमची बोलण्याची पद्धत असेल, नक्की बदलते. जसं जसं आपण विचार करेल तसं तसं आपल्या हातून होतं. तुम्ही जर आज म्हणाल नाही माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, काही वेळानंतर खरंच पोट दुखायला चालू होतं, कारण ती आपण ऑर्डर माइंडला देतो. त्याच्यामुळे मोटिवेशनल व्हिडिओज बघा. बघत असताना आता प्रत्येकाचं कुणाला कुणाचं आवडतं, कुणाला कुणाचं, ज्या व्यक्तीचं तुम्हाला आवडत असेल त्यांची व्हिडिओज बघत चला. दिवसातून ठरवा की नाही मला ह्या व्यक्तीचं बघायचंय, ज्यातून मला मोटिवेशन मिळतं. दिवसाची सुरुवात तुम्ही कसं करता हे खूप महत्वाचं आहे. कसं करता हो,
उठल्या उठल्या चिडचिड करता, मुलांवर ओरडता. नाही, दिवसाची सुरुवात ही तुम्ही तुमच्या शांततेत करा. तुम्ही जर 6ला उठत असाल तर उद्यापासून 5:30ला उठायला चालू करा. 5:30ला उठत असाल तर 5ला उठायला चालू करा. जे काही तुमचं उठायचं टायमिंग असेल त्याच्या अर्धा तास आधी उठायला चालू करा. स्वतःसाठी उठल्यानंतर तुम्हाला डेली तुम्हाला तुमच्या मनात चांगले विचार आणायचे. तुम्हाला आज दिवसभर काय करायचंय हे तुम्ही तुमच्या काय म्हणतात त्याला मेडिटेशन करू शकता. आज मला हे काम करायचंय, आज मला ते काम करायचंय, मी माझ्या ह्या स्वप्नांसाठी पळतेय, हे तुम्हाला तुमच्या मेडिटेशन मध्ये बोलता आलं पाहिजे. स्वतःशी कॉन्टॅक्ट करा, स्वतःशी बोला. बरेच जण स्वतःशीच बोलत नाहीत. का बोलत नाहीत मला कळत नाही. छान एखाद्या देवाचं सॉन्ग असेल, ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानतात ते सॉन्ग ऐका. काही जण व्यायाम करत नसतील तर व्यायाम करायला चालू करा. कारण सगळं काही आपल्या आज लाईफ मध्ये आहे, पण आपली तब्येतच ठीक नसेल, तुमचं शरीरच तुम्हाला साथ देत नसेल तर कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. हे जे तुम्ही बिझनेस करता, छान दिसता, इकडं फिरायला जाता, तिकडं फिरायला जाता, ह्या कुठल्याच गोष्टीला अर्थ राहणार नाही जोपर्यंत तुमची तब्येत असेल, तुमचं आरोग्य असेल ते जर निरोगी नसेल. त्याच्यामुळे व्यायाम करत चला, वॉकिंग करत चला, जे काही तुमचं डेली रुटीन असेल, पॉसिबल असेल ते करत चला. आज मी खरंच म्हणजे तळमळीनं आणि खूप डीप मध्ये सांगते, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक मध्ये कोणी नाही सांगणार. कोणी तुम्हाला म्हणणार नाही व्यायाम करा. आम्हाला काय करायचं, तुम्ही बिझनेस करा बस झालं. ह्या माइंडसेटने काम करतात लोक आज मार्केटमध्ये. पण तुम्ही निरोगी असाल तर बिझनेस होणार आहे, हे लक्षात ठेवा. दिवसाची सुरुवात छान करा. उद्यापासून जे काही तुमचं उठायचा टाइम असेल त्याच्या अर्धा तास आधी उठायला चालू करून तुम्ही या गोष्टी करू शकता. कामाचं नियोजन करा. कामाचं वेळेचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे. घरातले कामं पटकन आवरून घ्या. आवरून झाल्यानंतर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आज मला नवीन व्यक्तीला बोलायचं तर मला ह्या वेळेतच बोललं पाहिजे. असं नाही की मनात आलं आणि चालू केलं. इथे काय आपली धर्मशाळा आहे का? नाही. तुमचं एक रुटीन असलं पाहिजे. नाही, मला आज एवढ्या लोकांना बोलायचंय, मला ह्या वेळेतच माझं हे काम करायचंय. हे काम करत असताना असं नाही की मी इकडे इंस्टाग्रामवर जाणार, रील बघणार, इकडे व्हॉट्सअपला जाणार, लोकांशी चॅट करत बसणार, मैत्रिणीलाच कॉल करून बोलणार. नाही, कामाच्या